लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीचं प्रदूषणाचं ग्रहण काही सुटता सुटेना अशा पद्धतीची स्थिती आहे. कारण पुन्हा एकदा या सगळ्या पंचगंगा नदीला प्रदूषणाचा विळखा पडलेला आहे. मी आता आहे शिरोळ तालुक्यातल्या तेरवाड बंधाऱ्याच्या ठिकाणी आणि इथली दृश्य आपण बघू शकतो. हे जे दिसतंय समोर ते पंचगंगा नदीचं पात्र आहे आणि यामध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. त्यामुळं हे नदीपात्र एखाद्या मैदानाप्रमाणे आपल्याला बघायला मिळते, ज्यामध्ये पक्षी देखील अगदी सहजपणे फिरत असतानाची दृश्य आहेत ती बघायला मिळतात. आणि त्यामुळं ही प्रदूषणाची स्थिती किती गंभीर आहे हे आपल्याला लक्षात येईल. गेल्या अनेक वर्षापासून या सगळ्या भागातील नागरिक या सगळ्या पंचगंगा प्रदूषणाच्या बाबतीमध्ये प्रदूषण नियंत्रण महामंडळ असेल किंवा प्रशासन असेल यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करतायत. मात्र परिस्थिती जैसे थे असल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळे आता ह्या सगळ्या नागरिकांच्या संतापाचा कडेलोट होताना आपल्याला बघायला मिळतो. एक प्रतिक्रिया घेऊयात या इथल्या सगळ्या स्थानिकांच्या, ज्या या सगळ्या नदीकाठच्या गावामध्ये राहतात. काय सांगाल, काय नेमक्या समस्यांना सामोरं जावं लागतं या सगळ्या प्रदूषणामुळे? गेली आम्ही 15-16 वर्ष झालं पंचगंगा प्रदूषणमुक्त होण्यासाठी धडपडत आहोत. पण प्रदूषण नियंत्रण मंडळ असू दे किंवा पाटबंधारे विभाग असू दे किंवा इतर जी प्रदूषण करणारे घटक आहेत, हे कागदोपत्री घोडे तेवढंच घालवायचं एवढंच काम करतात. आता 1 महिन्याच्या मागे आम्ही जलपर्णी वाढणार, पंचगंगा प्रदूषण होणार म्हणून कल्पना देऊन देखील त्यांच्यावर त्यांनी नामर्जी केली. इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये पाणी शुद्धीकरण, मैला मिश्रित पाणी, सांडपाणी मिश्रित शुद्धीकरण करून सोडालो आहे, 22 MLD सोडालो आहे म्हणून त्यांनी सांगितले. तर ही जलपर्णी 22 MLD जी त्यांनी सोडतात ते फक्त शुद्धीकरण कोणतर अधिकारी आला तर तेवढ्या पुरतं. इतर वेळेला त्यांनी रात्री हाय तो मैला, हाय तो घाण पाणी, सांडपाणी त्यांनी सोडतात. ही जलपर्णी कशामुळं व्यापत्या की मैला, त्याच्यानंतर मानवी मलमूत्र व त्यानंतर साबणाचं पाणी तिघांचं मिश्रण झाल्यानंतर ही जलपर्णी वाढत्या. आम्ही यांनी कोणतीही प्रक्रिया न करता हे पाणी नदीमध्ये येते असं म्हणायचं तुम्हाला? होय होय, थेट नदीमध्ये येत असल्यामुळेच ही जलपर्णी वाढल्या. जलपर्णी ही फक्त इचलकरंजीच्या खाली, इचलकरंजीच्या वर तुम्ही पंचगंगा नदीवर जर बघितला तर तिथं जलपर्णी नाही आहे, फक्त इचलकरंजीच्या खालीच का व्यापलेले आहे. पार शिरोळ बंधाऱ्यापासून ते इचलकरंजीपर्यंत हा जलपर्णीचा व्याप एवढा मोठा झालेला आहे की तर आता बागडे समाजाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे, पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता इथं मळीमध्ये जी जनावरं आहेत, जी लोक वस्तीला राहतात, त्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे. आता चालू महिना मार्च आहे, अजून 3 महिने कसे जाणार हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे. काय नेमक्या समस्यांना सामोरं जावं लागते? कारण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर आता गंभीर बनणारच आहे. म्हणजे नदी शेजारी आहे मात्र ते पाणी पिता येत नाही अशी परिस्थिती दिसते. खरं म्हटलं तर शुद्ध पाणी देणं हे सरकारचं काम आहे. आज ही जर अवस्था तुम्ही बघितला, जसं पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसंही शेतीचा प्रश्न झाला आहे. कारण आमची शेती नापीक होत चाललेली आहे. शेतामधले जे जीवाणू बॅक्टेरिया आहेत ते आज मरण पावत आहेत, मासे मृत्युमुखी पडत आहेत. ज्या वेळेला आम्ही निवेदन मोर्चा आंदोलनात गेली 15-20 वर्ष आम्ही देतो आहे, फक्त कारवाईचा फार्स म्हणून काहीतरी कागदी घोडं नाचवलं जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जबाबदारी लोकप्रतिनिधीची आहे आणि लोकप्रतिनिधी या बाबतीमध्ये उदासीन असलेले दिसतात. तो का उदासीन आहेत हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु आज आमच्या जीवावर नागरिकांच्या बेतलेला आहे. ह्याला जबाबदार कोण? येणाऱ्या नदीच्या काळात जर हे पंचगंगा प्रदूषण मुक्तीवर काय ठोस उपाययोजना जर केल्या नाहीत तर आम्हाला आरपारची लढाई काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील. तर गेले 10 ते 15 वर्ष तुम्ही या सगळ्या संदर्भात पाठपुरावा करताय, मात्र कारवाईचा फक्त फार्स केला जातो असं म्हणणं आहे. काय आता आरपारची लढाई म्हणजे काय नक्की करणार? नाही, आम्ही आता ज्या पंचगंगा प्रदूषणच्या ह्याच्यासाठी लढा चालू केला आहे त्यामध्ये पंचगंगाच्या दोन्ही काठाच्या जे 20 ते 25 गावं जिथं जिथं हा प्रदूषणचा सगळ्यात जास्त इफेक्ट जाणवला आहे त्या गावात आम्ही सभा घेणार, मिटिंगा करणार, त्यांना सगळ्यांना एकत्र करणार आणि आम्ही जे प्रदूषण मंडळ असते, जे कलेक्टर असतील किंवा ह्या प्रदूषण मंडळावर जे प्रांतसाहेब असतील ह्यांच्या जाऊन आम्ही ठिया मारणार आणि ही लढाई जोपर्यंत अंतिम जात नाही तोपर्यंत आम्ही ह्यातनं माघार घेणार नाही. आता राज्याचं अधिवेशन देखील सुरू आहे, काय त्या निमित्तानं सांगा? आमचं फक्त लोकप्रतिनिधींना एवढं म्हणणं आहे की आम्हाला जे शुद्ध पाणी देण्याचा सरकारची जबाबदारी आहे त्यांनी तिथं आवाज उठवावा आणि जे प्रोसेस न करता जे पाणी, सांडपाणी रात्रीच्या वेळेला सोडतात आणि दिवसा फक्त आम्ही काहीतरी करतोय असा आभास निर्माण करतात. फक्त आम्हाला त्या अधिवेशनात आवाज उठवला पाहिजे, त्याच्याविषयी ठोस उपाययोजना त्यांनी कराव्यात आणि हा 2-2.5 लाख लोकांचा जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तेवढा आमचा त्यांनी मार्गी लावावा. काय सांगाल, संतापाचा उद्रेक झाल्याचं
कसं दिसतं एकूणच ही सगळी परिस्थिती बघितली? आता इथून पुढं संतापाचा उद्रेक हा होणार. आम्ही आता कालच एक बैठक घेऊन नांदणीमध्ये बैठक घेऊन पंचगंगा नदी बचाव समिती एक गठीत केलेलं आहे. ह्या समितीच्या माध्यमात इथून पुढं ह्या 99 ग्रामपंचायतीच्या एकंदरीत पंचगंगेच्या काठावरच्या ज्या 99 ग्रामपंचायत इथून आम्ही एक सगळी समिती स्थापन करून या सगळ्यांच्या मार्फत एक मोठा लढा उभा करणार. आणि आमच्या जिल्ह्यामध्ये एवढे आमदार आहेत, एवढे खासदार आहेत की कुठल्या आमदारानं कुठल्या खासदारांना पंचगंगा गेली 20 वर्षापासून प्रदूषित आहे. खरं एखादी बाबा या लक्षवेधी मांडावी अशी कुठल्याही लोकप्रतिनिधीला आत्तापर्यंत वाटला नाही. का वाटलं नाही ह्याचं आम्हाला काय गौड बंगालच काय कळणं झालंय. नक्कीच. तर पाहिलं आपण कशा पद्धतीनं या सगळ्या नदीकाठातील गावातल्या लोकांच्या संतापाचा उद्रेक आता होताना बघायला मिळतोय. कारण या सगळ्या पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी गेले 10 ते 15 वर्ष ही सगळी मंडळी लढा देत आहेत. मात्र कागदी कारवाई करण्यापलीकडे काहीही केलं जात नाही अशा पद्धतीचा आरोप त्यांचा आहे. आणि त्यामुळे आता आर या पारची लढाई आम्ही करणार अशा पद्धतीचा निर्धार देखील या निमित्तानं हे सगळे संतप्त गावकरी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रोजनल सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, तेरवाड, कोल्हापूर. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.